नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी स्टुडंटसाठी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची योजना, सर्वात मोठी योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे. PM मोदी सरकारतर्फे विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप योजनाचा लाभ मिळणार आहे. सरकार देत आहे मोफत लॅपटॉप. तर बघा, तुम्हाला यासाठी अर्ज कसा करायचा आहे, तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकणार, तर बघा, यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत. तर बघा, 25,000 रुपये हे विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदी करण्यासाठी शासन देत आहे. तर बघा, हे जे पैसा आहे हे स्टुडंटच्या विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. तर बघा, हे पैसे कसे जमा करायचे आहे, कसा या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया लगेच माहिती. तर बघा, डिजिटल शिक्षणाच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याला लॅपटॉपची गरज भासते. परंतु अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अशी असते की ते आपल्या मुलांना लॅपटॉप खरेदी करून देऊ शकत नाहीत. या समस्येवर उपाय म्हणून भारत सरकारने वन स्टुडंट वन लॅपटॉप ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. गरीब कुटुंबांसाठी, गरीब मुलांसाठी ज्यांच्याकडे लॅपटॉप घेण्यापुरते हे पैसे उपलब्ध नाही, तर अशा मुलांना सरकार हे पैसे देत आहे. बघा, तर ही योजना ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICTE मार्फत राबवली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे की देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला डिजिटल शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांचा शैक्षणिक प्रगतीत कोणत्याही आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी ही योजना सरकार राबवली जात आहे. तर बघा, या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी 25,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत थेट लाभार्थ्याच्या विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे, तर विद्यार्थी हा लाभ घेऊ शकतो. तर बघा, या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे 6 लाखापेक्षा कमी असले तर या योजनेचा लाभ मिळू शकतो. तर बघा, तुम्हाला फ्रीमध्ये लॅपटॉप मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, तर बघा, पात्रता देखील यासाठी आहे. अर्जदार भारताचा नागरिक असला पाहिजे, वय 18पेक्षा जास्त असले पाहिजे, विद्यार्थी मान्यता शैक्षणिक संस्थेत शिकत असला पाहिजे, तो सरकारी शाळेमध्ये शिकत असल्या पाहिजे, ज्याला की विद्यापीठाची मान्यता असली पाहिजे, 12वी उत्तीर्ण असला पाहिजे. अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांसाठी 75 गुण आवश्यक आहे. तुम्हाला 12वीमध्ये 75% मिळालेले असले पाहिजे. कुटुंबातील कोणतेही आयकरदार नसावा. तांत्रिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य. तर बघा, तुम्हाला हे बोर्डातून 75% एवढे गुण 12वीमध्ये मिळाले पाहिजे, तेव्हा तुम्ही या योजनेसाठी लाभ घेऊ शकता. तर बघा, या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, उत्पन्न, मार्कशीट देखील लागणार आहे. गुणपत्रक, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, बँक खात्याची माहिती आणि मोबाईल नंबर, ईमेल ID लागणार आहे याच्यासाठी. बघा, तर मग अर्ज प्रक्रिया. योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येतो. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे महत्त्वाचे आहे, कारण एकदा सबमिट केल्यानंतर त्यात बदल करता येत नाही. तर बघा, तुम्हाला हा अर्ज मोबाईलवर देखील भरता येतो आणि कॉम्प्युटरवर सुद्धा भरता येतो. या योजनेमुळे विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ते आपले ज्ञान वाढवू शकतील आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी देखील करू शकतात. तर बघा, सरकारने विद्यार्थ्यांसाठी काही सूचना देखील दिलेल्या आहेत.
तर बघा, आपण सांगितलेले कागदपत्रे अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. माहिती भरताना चुका होऊ देऊ नये याची काळजी घ्यावी. आवश्यक असल्यास सायबर कॅफची मदत घ्या. निकाल लागल्यानंतर लवकरात लवकर कागदपत्रांची पडताळणी करा. बघा, ज्या विद्यार्थ्याला 12वीमध्ये 75% गुण आहे अशा मुलांसाठी ही योजनेचा लाभ मिळू शकतो. योजनेचा लाभ मिळाल्यानंतर लॅपटॉप केवळ शैक्षणिक कारणांसाठी वापरा. तर हे जे लॅपटॉप आहे हे आपल्याला शैक्षणिक कारणांसाठीच वापरायचे आहे. ही योजना भारत सरकारच्या डिजिटल इंडिया अभियान चा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्राचा वापर करून शिक्षण घेता येईल आणि त्यांच्या करिअरची संधी वाढतील. जे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी या संधीचा जरूर लाभ घ्या आणि आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी याचा उपयोग करावा. तर बघा, या ठिकाणी स्टुडंटला विद्यार्थ्यांना 12वी पास विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळणार आहे या योजनेअंतर्गत. तर मित्रांनो, ही होती न्यूज. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे की आपल्या चॅनलवर असेच नवनवीन अपडेट मिळत राहतात.